नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर बस स्थानकातून ST महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे वाहन चोरीला गेल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती। या घटनेतील आरोपी वाहन घेऊन पसार झाल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू होती। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी किरण बर्गे यांच्यासह त्यांच्या टीमने तपासाची सूत्रे फिरवत 5 तासाच्या आत ST महामंडळाचे वाहन आणि आरोपीला ताब्यात घेत यशस्वी कारवाई केली। या कारवाईमध्ये शासकीय वाहनासह 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अटक करतानाच आरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। पिंपळनेर बस स्थानक परिसरामध्ये वाहन तपासणीसाठी आलेल्या STच्या धुळे कार्यालयातील वाहतूक निरीक्षक अक्षय देवरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शांतीलाल पवार आणि चालक JD चौधरी ही पिंपळनेर परिसरामध्ये वाहनाची तपासणी करीत असताना सायंकाळच्या सुमारास पिंपळनेर बस स्थानक येथे विश्रामगृहामध्ये मुक्कामासाठी आले। यावेळी MS06 BM 1325 हे शासकीय वाहन पिंपळनेर बस स्थानक परिसरामध्ये मुक्कामी असताना उभे होते। मध्यरात्री 12:10 सदर वाहन चोरी झाल्याचा प्रकार घडल्याने पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चालक JD चौधरी यांनी फिर्याद दिली होती। त्यानुसार पिंपळनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता। वाहन चोरीची घटना पिंपळनेर बस स्थानकातील CCTVमध्ये कैद झाली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी CCTV फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत 2 पथके तयार केली। यानंतर अमई गावाजवळ सदर चोर टाटा सुमो गाडीसह जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आले। सदर पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गाडी तसेच अन्य ऐवज असा एकूण 10 लाखांवर मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला। संबंधित गाडी चोरणाऱ्या चोरट्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये आरोपी जेरबंद केल्याने पिंपळनेर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुढील तपास PSI IG शिरसाट करीत आहेत। सदर चोरट्यांकडून अधिक गुन्ह्याची उकल होऊ शकते। पिंपळनेर बस स्थानक येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या भागातील शासकीय वाहनच चोरीला गेल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली होती। SN न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। कोई तो भी शूटिंग ले अच्छी 5-10 सेकंड की 20 सेकंड की दोन मिनटं किरण बर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपळनेर पोलीस स्टेशन। काल रात्री दिनांक 9/12/2025 रोजी पिंपळनेर बसस्टँड येथील परिवहन प्रशासन यांचे सुमो गाडी ही कोणतरी अज्ञात चोरट्यांना रात्री 12 वाजता चोरून नेले बाबत आम्हाला 3 वाजता माहिती भेटली। त्यानुसार आम्ही सदर आरोपितांचा शोध घेत होतो। त्या दरम्यान सकाळी उशिराने सदर गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यात तक्रारदार जगदीश दयाराम चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला
त्या गाडीमध्ये मद्य तपासणी यंत्र असे 15,000 रुपये किंमत व गाडीची 10 लाख रुपये किंमत, सुमो गाडी, असं सर्व आम्ही तक्रारमध्ये घेतलं. ते सगळं चोरीला गेलेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शोध घेतला. आज सायंकाळी माहिती भेटली की सदर गाडी आरोपीने आंबळी येथे लपवून ठेवली होती व तो अंधाराचा फायदा घेऊन निघत आहे. त्या दृष्टीने आम्ही 2 टीमा तयार करून आंबळी गावाकडे रवाना केल्या आणि आरोपी किरण जगन गायकवाड वय वर्ष 20 यास सुमो गाडी किंमत 10 लाख रुपये व मद्यप्राशन तपासणी यंत्र किंमत 15,000 रुपये असं एकूण 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी त्याच्या ताब्यातून जप्त केला आहे व आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI शिरसाट करत आहे. धन्यवाद. 9 डिसेंबर 2025 रोजी रापक खाते वाहन क्रमांक 1325 घेऊन चालक श्री जगदीश चौधरी, वाहतूक निरीक्षक श्री अक्षय देवरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शांतीलाल पवार हे पिंपळनेर या ठिकाणी पिंपळनेर बस स्थानक या ठिकाणी रात्रवस्ती मुक्कामा करता आले असता त्यांच्या ताब्यातील वाहन हे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12:12 चोरीस नेले. सदरील वाहन चोरीस नेल्यामुळे आम्ही पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवण्याकरता आलेलो आहोत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम. वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था. मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक. संपर्क 8888947979.